ओके. सो या पार्टमध्ये आपण लास्ट एक्झरसाइजचा लास्ट पार्ट जो आहे, मला वाटतं क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो आपला राहिलेला मॅथ्सचा, आज आपण तो कंप्लीट करतो आहे. ठीक आहे. त्याच्या आधी एक थोडंसं थेरॉटिकल जो पार्ट आहे तो आपण बघतो आहे. तर थेरॉटिकल पार्टमध्ये काय आहे बघा, डिफरेन्शिएट, तुमचं जे हेडिंग आहे मला वाटतं तुम्हाला थेअरी मी पाठवलेली आहे, ती थेअरी तुम्ही लिहिलेलं असेल. सो डिफरेन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. आता काय आहे वन फंक्शन आणि अनदर फंक्शन? पाठीमागचं पॅरामेट्रिक फंक्शन काय होतं रे आपलं? तुम्हाला एक्स इज इक्वल टू काहीतरी दिलेलं एफ ऑफ टीमध्ये आणि वाय इज इक्वल टू सुद्धा कशामध्ये दिलेलं, एफ ऑफ टीमध्ये दिलेलं, बरोबर आहे का? सो एक्स इज इक्वल टू आणि वाय इज इक्वल टू दिलेलं. मग तुम्ही काय काढणार आहे? एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे थोडक्यात डी एक्स अपॉन डी टी काढला, डी वाय अपॉन काय काढला, डी टी काढला. मग मला काय फाइंड करायचं होतं रे? डी वाय अपॉन डी एक्स फाइंड करायचं होतं. कसं काढणार रे? डी वाय अपॉन डी टी डिवायडेड बाय डी एक्स अपॉन काय केलं, डी टी केलं. ह्यात काही फरक नाही, आपल्याला तेच करायचं आहे, पण क्वेश्चन वेगळ्या प्रकारे दिला जातो. काय सांगितले बघा, डिफरेन्शिएट वन फंक्शन, एखादं फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल सपोज साइन एक्स आणि टॅन एक्स असं दिलं आहे, बरोबर आहे. साइन एक्स एक फंक्शन आहे किंवा दुसरं फंक्शन म्हणूया लॉग एक्स म्हणूया. ओके. सो साइन एक्स आणि लॉग एक्स हे दोन फंक्शन आहेत ना. मग एकाला मी एफ ऑफ एक्स म्हणलं इज इक्वल टू एक, दुसऱ्याला काय म्हणलं मी, जी ऑफ एक्स म्हणलं. आणि तुम्हाला काय दिलेलं असतं, डिफरेन्शिएट साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू लॉग एक्स. म्हणजे थोडक्यात एफ ऑफ एक्स म्हणलं त्यालाच मी यू पण मानू शकतो आहे आणि ह्याला काय म्हणू शकतो आहे, फी मानू शकतो आहे. डिफरेन्शिएट साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू लॉग एक्स म्हणजेच थोडक्यात डिफरेन्शिएट यू विथ रिस्पेक्ट टू फी. पटते का सगळ्यांना? काय करायचं आहे बघा, क्वेश्चन कोणत्या प्रकारे विचारला जातो मला. डिफरेन्शिएट साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू लॉग एक्स म्हणजे डिफरेन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन, बरोबर आहे. म्हणजेच थोडक्यात डिफरेन्शिएट यू विथ रिस्पेक्ट टू फी म्हणजे थोडक्यात डी यू बाय डी व्ही काढायचं आहे. डिफरेन्शिएट यू विथ रिस्पेक्ट टू फी. आता यू फंक्शन ऑफ एक्समध्ये आहे आणि फी फंक्शन ऑफ एक्समध्ये आहे. म्हणजे थोडक्यात याचा आन्सर काढताना काय करणार आहे, डी यू बाय डी एक्स म्हणजे यूचं बघा यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं म्हणजे डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय फीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच डी व्ही बाय डी एक्स काढायचं. सेम पाठीमागच्या पार्टमध्ये पॅरामेट्रिक फंक्शन एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी केला, वाय इज इक्वल टू एफ ऑफ टीमध्ये होता. आता फक्त इथं यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्समध्ये आणि फी इज इक्वल टू एफ ऑफ एक्समध्ये असतात, एवढंच. मग इथं काय केलं रे, डी एक्स बाय डी टी काढला, डी वाय बाय डी टी काढला. इथं मग काय करणार, डी यू बाय, बघा यू विथ फंक्शन ऑफ एक्स आहे त्यामुळे डी यू बाय डी एक्स काढायचा, डी व्ही बाय डी एक्स काढायचा. हां, इथं मला काय काढायचं होतं, डी वाय बाय डी एक्स काढायचं होतं. म्हणजेच काय काढलं रे मी, डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. आणि इथं मला काय काढायचं रे, डी व्ही बाय डी एक्स काढायचं आहे, बरोबर आहे. डी व्ही बाय डी एक्स किंवा डी यू बाय डी एक्स असं म्हणा. ओके. सो डी यू बाय डी एक्स, सॉरी डी यू बाय डी फी असं काढायचं आहे, डी यू बाय डी व्ही. डिफरेन्शिएट ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू व्ही म्हणजे डी यू बाय डी व्ही. म्हणजे काय काढणार आहे, डी यू काढायचं आहे. सो डी यू बाय डी एक्स इथं काढलेलं आहे डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स. बघा डिफरेन्शिएट एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू जी ऑफ एक्स, हा जी ऑफ एक्स. ओके, तेच करायचं आहे, बाकीचं वेगळं काय करायचं नाही. ओके. तेच आहे बघा. लेट एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स दोन फंक्शन आहेत, त्याला मी यू मानलं त्याला फी मानलं, विथ टू डिफरेन्शियल फंक्शन ऑफ एक्स. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फी. म्हणजेच काय फाइंड करायचं आहे, डी यू बाय डी व्ही म्हणजेच काय फाइंड करायचं आहे, डी यू बाय डी एक्स. यू दिलेलं असतं, यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं, फी दिलेलं असतं, फीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं, या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आणि तुमचं काय येईल तिथं आन्सर येईल. एवढंच करायचं आहे. म्हणजे पाठीमागं जसं केलं तसंच करायचं आहे, फक्त हा एक नवीन पार्ट होतो आहे. क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला तिथं समजेल. ओके. सो बघा एक क्वेश्चन आपण लगेच बघूया.
क्वेश्चन नंबर 4 त्याच्यातलं जे फर्स्ट आहे ते डिफरन्शिएबल कसं दिलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 4 त्यातलं फर्स्ट जो आपण घेणार आहे डिफरन्शिएट एक्स साइन एक्स. बघा काय दिलं आहे, डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स असं काहीतरी दिलं आहे. म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत असा प्रॉब्लेम कुठं तुम्ही बघितलेला का रे? नाही. तर हे ओळखायचं की डिफरन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. हे एक फंक्शन आहे, हे दुसरं फंक्शन आहे. वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन, वेगळं काय करायचं नाही. पाठीमागच्या ह्याला तुम्हाला एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू दिलेला एफ ऑफ टी आणि जी ऑफ टीमध्ये, बरोबर आहे का. आता एक्स फंक्शन ऑफ एक्समध्ये दिले, त्याला कुठलं तरी दुसरं मानायचं जसं एक्स वाय मांडलेलं तसं. तर मी काय करणार आहे बघा की लेट पहिल्या फंक्शनला यू, दुसऱ्या फंक्शनला फी मानायचं. लेट यू इज इक्वल टू एक्स इंटू साइन एक्स आणि फी इज इक्वल टू काय म्हणणार मी, टॅन एक्स करणार. ओके, काय करणार, टॅन एक्स. म्हणजे यू आणि व्ही मांडलं. मग मला काय फाइंड करायला पाहिजे रे आता, डी यू बाय डी व्ही. काय फाइंड करायला पाहिजे, डी यू बाय डी व्ही. सो मी तिथं लिहितो बघा, वी हॅव टू फाइंड, काय फाइंड करायला पाहिजे, डी यू बाय डी व्ही. म्हणजे थोडक्यात डिफरन्शिएट यू विथ रिस्पेक्ट टू फी. बघा बरं इथं आहे डिफरन्शिएट. ह्याला मी काय केलं रे, ह्याला यू मांडलं, ह्याला काय केलं मी फी मांडलं. म्हणजे थोडक्यात डेरिव्हेटिव्ह यू विथ रिस्पेक्ट टू फी, डी यू बाय डी व्ही. कळालं का. हां, मग काय फॉर्म्युला आहे माझा, काय फॉर्म्युला आहे, डी यू बाय फंक्शन कशामध्ये आहे, एक्समध्ये आहे. सो डी यू बाय डी एक्स करणार डिवाइड बाय डी यू बाय डी व्ही बाय डी एक्स करणार. हां, प्रत्येक आपण फाइंड करूया. ओके, माझ्याकडे यू आहे बघा, मी यू लिहून घेतो आहे. सो एक्स साइन एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय झालं रे, डी यू बाय डी एक्स. एक्स इंटू साइन एक्स प्रोडक्ट आहे, त्यामुळे आपल्याला इथं काय करायला पाहिजे, प्रोडक्ट रूल वापरायला पाहिजे. सो पहिलं गुणुले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स प्लस दुसरं गुणुले कोणाचं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. हां, तर काय येईल बघा, एक्स इंटू साईनचं डेरिव्हेटिव्ह काय रे, कॉस एक्स प्लस साइन एक्स हाय असाच आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1. सो हा माझा आला डी यू बाय डी एक्स. हा एक मला लागतो. अल्सो माझ्याकडे फी पण आहे बघा, काय आहे बघा, फी टॅन एक्स आहे. ह्याचंसुद्धा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. काय होईल रे, डी व्ही बाय डी एक्स होईल इज इक्वल टू, आणि टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय रे, सेक स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, सेक स्क्वेअर एक्स. हा पण मला लागणार आहे, बरोबर आहे. देअरफॉर माझा फॉर्म्युला डी यू बाय डी व्ही इज इक्वल टू डी यू बाय डी टी. लक्षात ठेवा, मागच्या वेळेला डी वाय आपण डी एक्स होता, त्यामुळे डी वाय आपण डी टी डिवाइड बाय डी एक्स आपण डी टी केलता. आता तसं नाही, डी यू वरती आहे, डी व्ही खाली आहे. सो डी यू बाय डी एक्स येणार आणि डी व्ही अपॉन डी एक्स. डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू मी काढली बघा, एक्स कॉस एक्स प्लस काय येणार साइन एक्स डिवायडेड बाय इथं काय येणार सेक स्क्वेअर एक्स. सिम्प्लिफाय होत असेल तर सिम्प्लिफाय करा, किंवा होत नसेल तर हेच काय तुमचं आन्सर होईल. ठीक आहे, याचं काही सिम्प्लिफाय करता येत नाही, कॉमन वगैरे काढता येत नाही, त्यामुळे हेच तुमचं काय झालं, आन्सर झालं. ठीक आहे, एकदम सोपं आहे, काही सुद्धा याच्यामध्ये अवघड नाही आहे. जसं पाठीमाग केलं त्याच पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, काय आहे, डिफरन्शिएट साइन इनवर्स ऑफ 2x डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू, ह्याला आय एम पी करा रे. आय एम महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, विचारलं आहे. सो कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. डिफरन्शिएट वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. ओके, आपण काय करणार आहे, सॉल्व करूया. लेट यू इज इक्वल टू काय करणार आहे, साइन इनवर्स ऑफ 2x डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि फी इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 प्लस काय येणार इथं एक्स स्क्वेअर येणार. ओके, सो वी हॅव टू फाइंड डिफरन्शिएट ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन. डिफरन्शिएट ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू फी म्हणजे डी यू बाय डी व्ही आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ओके, आता काय करूया, यू इज इक्वल टू माझ्याकडे आहे काय बघा, साइन इनवर्स ऑफ 2x डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, इकडे काय तयार होईल रे, डी यू बाय डी एक्स. आता साइन इनवर्स ऑफ 2x डिवाइडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर,
ह्याचं डेरिव्हेटिव्ह आपण कुठंतरी काढलं आहे आणि ते कशाने काढले रे बघा. इन्व्हर्स फंक्शन आहे, इन्व्हर्स फंक्शन आणि अल्जेब्रिक फंक्शन, इन्व्हर्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन असं आहे. त्यामुळे आपण इथं काय करणार आहे रे, सबस्टिट्यूशन करणार आहे, बरोबर आहे. सो पुट एक्स इज इक्वल टू, आता काय पुट करत होतो रे सबस्टिट्यूशनच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे बघा. ह्या टाईपचं म्हणजे हेच एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं असणार आहे. त्यावेळेला आपण एक्स इज इक्वल टू काय पुट केला तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही सांगू शकता. एक्स इज इक्वल टू काय पुट केला रे, टॅन थिटा पुट केलेला, बरोबर आहे का. बघा पाठीमागं जाऊन. सो एक्स इज इक्वल टू टॅन थिटा पुट केलेला, डेरिव्हेटिव्ह घेतलेलं डी एक्स, डेरिव्हेटिव्ह घेतलेलं सॉरी काय केलं, थिटाची व्हॅल्यू आपल्याला लागते. सो थिटा इज इक्वल टू काही घेतलेला टॅन इनवर्स ऑफ एक्स असं काहीतरी काढून ठेवलेलं तिथं, बरोबर आहे. सो हे एक मग काय येईल बघा, यू इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ टू टॅन थिटा. आत्ताच इथं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येणार नाही, आत्ताच इथे येणार नाही, त्यामुळे हे लिहू नका तिथं. सो टू टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस काय येणार आहे, टॅन स्क्वेअर थिटा येणार, बरोबर आहे. हा कोणाचा तरी फॉर्म्युला आहे, कोणाचा आहे रे, टू टॅन थिटा डिवायड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मला वाटते साईन टू थिटाचा फॉर्म्युला आहे. सो यू इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ साईन टू थिटा. काय येईल रे आन्सर, टू थिटा येईल. सो यू इज इक्वल टू टू थिटा, आणि थिटा मी काढून ठेवला आहे बघा इथं. सो यू इज इक्वल टू टू टॅन इनवर्स ऑफ एक्स असं काहीतरी येईल, बरोबर आहे. आता मग मी काढणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, बरोबर आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय येईल रे, डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू टू हा एसच आणि टॅन इनवर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय रे, 1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे थोडक्यात काय येईल, 2 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा झाला डी यू बाय डी एक्स, हा काय झाला डी यू बाय डी एक्स. त्याच पद्धतीने डी फी बाय डी एक्स मला काढायचा आहे. सो फी इज इक्वल टू सुद्धा माझ्याकडे आहे बघा, मी ते लिहून घेतो आहे. सो फी इज इक्वल टू काय आहे, कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो इथंसुद्धा मी काय करू शकतो आहे बघा, इथंसुद्धा मी काय करू शकतो आहे बघा, की मला माहिती आहे मी ह्या पद्धतीचं सॉल्व केलेलं आहे. सो इथंसुद्धा पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा काय तयार होईल रे, फी इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 प्लस काय होईल, टॅन स्क्वेअर थिटा होईल. बघा वरती मायनस आहे, खाली प्लस आहे. सो याचा आन्सर काय येईल, कॉस इनवर्स ऑफ, हा कोणाचा फॉर्म्युला आहे रे, कॉस टू थिटाचाच फॉर्म्युला आहे. सो कॉस टू थिटा, बरोबर आहे. मग आन्सर काय येईल रे, टू थिटा येईल. सॉरी आता इथं थिटा पण काढायला पाहिजे. थिटा इज इक्वल टू काय येणार रे, टॅन इनवर्स ऑफ एक्स येणार. सो फी इज इक्वल टू टू थिटा, फी इज इक्वल टू टू थिटाची व्हॅल्यू टॅन इनवर्स ऑफ एक्स, आणि नंतर मी काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर काय होईल बघा, सेमच येईल मला वाटतं, ते चाललेलं आहे. सो डी व्ही अपॉन डी एक्स इज इक्वल टू टू आहे असंच, आणि टॅन इनवर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, 1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो हा आला माझा डी व्ही बाय डी एक्स, बरोबर आहे. पण मला काय काढायचं आहे, डी यू अपॉन डी व्ही काढायचं आहे. म्हणजेच काय, डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स. व्हॅल्यू कशा आहेत रे, सेम आलेत बघा. बघा बरं, ही सुद्धा व्हॅल्यू सेम आहे आणि ही सुद्धा व्हॅल्यू सेम आहे. त्यामुळं त्याचं जर डिवायडेशन केलं तर आन्सर काय येईल रे, 1 येईल. आन्सर काय येईल, 1 येईल. ठीक आहे. सो ते लिहा तुम्ही पहिल्या ह्याची व्हॅल्यू लिहा आणि मग एकमेकांना ते कॅन्सल करा. कॅन्सल केल्यानंतर आन्सर काय येईल तुमचं, तिथं 1 येईल. ओके. सो व्यवस्थित सॉल्व करा. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघतोय. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे बघा, डिफरन्शिएट काय सांगितलं आहे, टॅन इनवर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू सेक इनवर्स ऑफ 1 डिवायडेड बाय 2x स्क्वेअर मायनस 1 असं सांगितलं. म्हणजे डिफरन्शिएट यू विथ रिस्पेक्ट टू फी. ओके. सो लेट म्हणा यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, आणि फीसुद्धा सेक इनवर्स ऑफ 1 डिवायडेड बाय 2x स्क्वेअर मायनस काय झाला, 1 झाला, बरोबर आहे. हां, तर वी वॉन्ट टू फाइंड, लिहा तिथं काय फाइंड करायचं आहे, डी यू बाय डी फी, डी यू बाय डी व्ही, बरोबर आहे.
सो आता यू इज इक्वल टू आहे माझ्याकडे काय आहे बघा, टॅन इनवर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. यू आहे डी यू बाय डी एक्स म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मला काढायचं आहे. हां, आता इथं बघा इन्व्हर्स फंक्शन आहे आणि इथं अल्जेब्रिक फंक्शन आहे, इन्व्हर्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन आहे, त्यामुळे मला सबस्टिट्यूशन करायला पाहिजे. सो इथं काय सबस्टिट्यूशन करू शकतो रे, तुम्ही बघू शकता ह्या टाईपचं एक्झाम्पल घेतलो आहे. टॅन इन्व्हर्स असेल आणि हे असं रूटमध्ये असेल तर एक्स इज इक्वल टू काय पुट करणार आहे, कॉस थीटा पुट करणार, बरोबर आहे. सो थीटा इज इक्वल टू काय येईल, कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स येईल. बघूया आपण काय करू शकतो आहे, तुम्ही बघू शकताय पॅटिमर सबस्टिट्यूशन मेथड. सो यू इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्सच्या ठिकाणी काय पुट केले बघा, कॉस थीटा डिवायडेड बाय इन रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. काय येईल रे, टॅन इन्व्हर्स ऑफ कॉस थीटा डिवायडेड बाय इन रूट, आता 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा ह्याचा आन्सर काय येईल रे, साइन स्क्वेअर थीटा येईल. स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल झालं, सो इथं फक्त साइन थीटा उरलं. सो कॉस थीटा डिवायड बाय साइन थीटा काय येत असतं रे, सो टॅन इन्व्हर्स ऑफ कॉस थीटा डिवायड बाय साइन थीटा म्हणजे काय येतं, तिथं कॉट थीटा येतं, बरोबर आहे. आता पण मला इथं कॉटचं काय करायचं आहे रे, टॅन करायचं आहे. सो कसं करणार मी, सो टॅन इन्व्हर्स ऑफ काय येणार, टॅन पाय बाय 2 मायनस थीटा, बरोबर आहे. सो आन्सर काय येईल रे, पाय बाय 2 मायनस थीटा, हा येईल यू. ओके, सो थीटाची व्हॅल्यू लिहून घ्या तिथं, पाय बाय 2 मायनस थीटा काय केले बघा मी, कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स माझा थीटा आहे. सो हा झाला यू. मग इथं लिहिणार मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इकडं आला माझा डी यू बाय डी एक्स. ओके, पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉस इन्व्हर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह सांगा बघू काय येणार आहे, मायनस 1 डिवायडेड बाय इन रूट काय येतं, कॉस इन्व्हर्स ऑफ जे एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढताय तर ते काय येतं, मायनस 1 डिवायडेड बाय इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर येतं, तुम्ही बघू शकताय 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता हा मायनस आणि हा मायनस काय झाला रे, प्लस झाला. सो ॲन्सर येईल 1 डिवायडेड बाय इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा झाला माझा डी यू बाय डी एक्स. त्याच पद्धतीनं मला काय काढायचं रे, डी व्ही बाय डी एक्स मला फाइंड करायचं आहे. माझ्याकडे फी आहे बघा, ठीक आहे, माझ्याकडं फी आहे, फी इज इक्वल टू सेक इन्व्हर्स ऑफ 1 डिवायडेड बाय 2x स्क्वेअर मायनस 1 हा फी आहे. ओके, आता इथंसुद्धा कसं फाइंड करणार तुम्ही, ओके. सो इथंसुद्धा मी एक्स इज इक्वल टू कॉस थीटा पुट करणार आहे. थीटा मी काढून घेतला, थीटा इज इक्वल टू काय येणार आहे, कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स येणार. म्हणजे काय येईल बघा, फी इज इक्वल टू सेक इन्व्हर्स ऑफ 1 डिवायडेड बाय 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 येईल, बरोबर आहे. आणि 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 म्हणजेच काय, कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. हा जो आहे हा कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला आहे, तुम्ही जाऊन बघू शकताय. सो सेक इन्व्हर्स ऑफ 1 डिवायडेड बाय कॉस 2 थीटा आणि 1 डिवायडेड बाय कॉस म्हणजेच काय रे, 1 डिवायडेड बाय कॉस म्हणजेच काय, काय येतं ते सेक येतं. सो सेक इन्व्हर्स ऑफ सेक 2 थीटा झालं, बरोबर आहे. मग काय येईल बघा बरं, फी इज इक्वल टू आन्सर काय येईल, 2 थीटा येईल. सो फी इज इक्वल टू 2 आणि थीटाचं जे आहे ते काय येणार, कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स येईल, बरोबर आहे. आता मी लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी फी अपॉन डी एक्स इज इक्वल टू 2 हाय असाच आणि कॉस इन्व्हर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय रे, मायनस 1 डिवायडेड बाय इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर ही त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजेच आन्सर काय येईल, मायनस 2 डिवायडेड बाय इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. हां, आता आपल्याला काय माहिती आहे रे, डी यू बाय डी व्ही काढायचं असेल तर डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स करायला लागणार. डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू माझ्याकडे आहे बघा इथं आहे. सो 1 डिवायडेड बाय इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय डी यू बाय डी एची व्हॅल्यू आहे मायनस 2 डिवायडेड बाय इन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा बरं, रूटचे व्हॅल्यू सेम आहेत त्यामुळे रूटला रूट काय होईल, कॅन्सल होईल आणि आन्सर फक्त 1 डिवायडेड बाय 2 आणि हा एक मायनस. सो आन्सर काय राहील, फक्त मायनस 1 डिवायडेड बाय काय राहील, 2 राहील, ठीक आहे. सो व्यवस्थित सॉल्व करा. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघतोय. ओके, नेक्स्ट 2 प्रॉब्लेम आहेत ते तुमच्या होमवर्कला देणार आहे मी.
ओके, हे 2 होमवर्कसाठी तुम्ही सॉल्व करायचं आहे. एकदम सोपं आहे बघा. डिफरन्शिएट कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. ह्याचं तर डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढू शकता डायरेक्ट. काय तरी 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर झालं. हा डी व्ही अपॉन डी एक्स झाला. ह्याचं कसं काढणार की तुम्हाला माहिती आहे पुट एक्स इज इक्वल टू मला वाटतं टॅन थिटा. हां, काय पुट करायला लागते तुम्ही बघा. मला वाटतं टॅन थिटा पुट करायला लागणार 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मगाच्यासारखं आलेलं आहे. सो त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. ॲन्सर तुमचं येईल 2. ओके, तिथे ॲन्सर काढा, मला सेंड करा. इथं सुद्धा सेम आहे बघा. डिफरन्शिएट आता 3 म्हणजे a सारखं फॉर्म्युला वापरणार. काय रे, a इंटू लॉग ए. सो त्याचं काय येते बघा, लॉग 3 टू द बेस एक्स. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करणार. ओके, सो याचं डेरिव्हेटिव्ह मी काढतो. यूचा तर प्रश्न मिटला आहे. फी इज इक्वल टू तुमचं येणार बघा लॉग 3 टू द बेस एक्स. पहिल्यांदा चेंज द बेस करायचा. काय करायचं, लॉग 3 डिवाइड बाय लॉग एक्स करायचं. बरोबर आहे. चेंज द बेस केल्यानंतर लॉग 3 काय कॉन्स्टंटच आहे. बरोबर आहे, लॉग 3 काय आहे, कॉन्स्टंटच आहे. सो डी व्ही अपॉन डी एक्स लॉग 3 मी बाहेर काढला. डेरिव्हेटिव्ह कोणाचं येणार आहे, 1 डिवाइड बाय लॉग एक्स येणार. असा कुठला फॉर्म्युला नाही, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 डिवाइड बाय एक्स. बरोबर आहे. तर ते काय करायचं, असा कुठला फॉर्म्युला आहे. पण 1 डिवाइड बाय लॉग एक्सचा फॉर्म्युला नाही, पण 1 डिवाइड बाय एक्सचा तर आहे ना. तर ह्याला काय करायचं, यू मानायचं. ह्याला काय करायचं, यू मानायचं. काय होईल रे, काय होईल, मी साईडला लिहितो बघा. याला यू मांडल्यानंतर 1 डिवाइड बाय यू होईल ना. म्हणजे थोडक्यात 1 डिवाइड बाय एक्सचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकताय. काय करताय रे, एक्सला इन्व्हर्समध्ये नेत आहे, एक्सला -1 आणि x⁻n फॉर्म्युलानुसार कसं करताय, -1 इंटू x⁻, -1 म्हणजे -2. म्हणजे थोडक्यात काय येईल रे, -1 हे -2 खाल्ल्यानंतर एक्स स्क्वेअर. मग ह्यासारख्याचं काय येईल रे, यू आहे म्हटल्यानंतर -1 डिवाइड बाय यू स्क्वेअर येणार. म्हणजे थोडक्यात ह्याचं काय येईल रे, लॉग 3 आहे असाच. आणि 1 डिवाइड बाय यू सारखं 1 डिवाइड बाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, -1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. 1 डिवाइड बाय यूचं डेरिव्हेटिव्ह काय रे, -1 डिवाइड बाय यू स्क्वेअर. आणि यू म्हणजेच काय आहे माझा, लॉग एक्स आहे. बरोबर आहे. आणि पुढे जाऊन कोणाचं डेरिव्हेटिव्ह रे, ज्याला यू मांडलेलं आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे काय येणार, लॉग 3 इथं आहे बघा -1 डिवाइड बाय लॉग एक्स स्क्वेअर. आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय रे, 1 डिवाइड बाय एक्स इंटू त्याला काय येणार, 1 डिवाइड बाय एक्स येणार. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात ॲन्सर काय येईल, हा लॉग 3 म्हणजे -log 3 होईल डिवाइड बाय, हा इथं मायनस आहे बघा, -log 3 डिवाइड बाय लॉग एक्सचा स्क्वेअर आणि इंटू हा एक त्याला पाठीमागं एक्स होईल. हे ॲन्सर येईल कोणाचं, डी व्ही बाय डी एक्सचा ॲन्सर येईल. आणि टोटली जर ॲन्सर जर काढायचं म्हटलं तर तुमचा ॲन्सर येतो आहे बघा -x लॉग एक्स स्क्वेअर इंटू 3 इथंपर्यंत तुमचा ॲन्सर यायला पाहिजे. ओके, नाही आलं तर सांगा, मी तुमचं काय करून देईन, सॉल्व करून देईन. ओके, हे 2 एक्झाम्पल तुम्हाला एक्झरसाईजसाठी आहेत. ठीक आहे, होमवर्कसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. ओके, सो नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे तर बघा, डिफरन्शिएट टॅन इनवर्स ऑफ कॉस एक्स डिवाइड बाय 1 प्लस साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू सेक इनवर्स ऑफ एक्स. म्हणजे डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन असं काहीतरी आहे. बरोबर आहे. आता याला तुम्ही यू मांडलं, याला तुम्ही व्ही मांडलं. म्हणजे वी वॉन्ट टू फाइंड काय फाइंड करायचं आहे, डी यू अपॉन डी व्ही. बरोबर आहे. हे तुम्ही लिहू शकताय. आता यू इज इक्वल टू हे आहे टॅन इनवर्स ऑफ कॉस एक्स डिवाइडेड बाय 1 प्लस काय रे, साइन एक्स आहे. ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करणार आहे, डी यू बाय डी एक्स मला काढायचं आहे. टॅन इनवर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर कुठचं तरी ट्रिग्नोमेट्रिक रूल किंवा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलेज किंवा स्टँडर्ड फॉर्म्युलेज वापरून इथं टॅन आहे म्हटल्यानंतर मी इथं काय करणार आहे, टॅन आणण्याचा प्रयत्न करणार. आणि मला वाटतं ह्या पद्धतीचा आपण प्रयत्न केला असेल नसेल तर मी इथं काय करतो आहे बघा, मला वाटतं केला असणार आहे. टॅन इनवर्स ऑफ हे मी हाय असंच ठेवतो आहे. ह्याचं थोडं सिम्प्लिफाय करतो आहे. कॉस आहे, मी कॉसचं साईन करायचं असेल तर काय करणार आहे, साईन π/2 - x. बघा बरं, साईन π/2 - x कॉस एक्स डिवायडेड बाय. असं का करायला लागलो आहे ते तुम्हाला नंतरनं समजेल. ठीक आहे.
1 प्लस साईनचं मी काय करतो कॉस करतो. सो कॉस π/2 मायनस एक्स. आपण ह्या ऑलरेडी साईनचं कॉसचं साईन करताना हे सगळं केलेलंच आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं काय करतो आहे बघा, माझ्याकडे साईन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे? साईन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. साईन 2 थिटाचा काय रे? 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा, बरोबर आहे. 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. दुसरं, नुसतं जर साईन थिटाचा मला फॉर्म्युला काढायचा असेल तर काय असणार आहे? 2 साईन थिटा डिवाइड बाय 2 कॉस थिटा डिवाइड बाय 2 असं काहीतरी असणार आहे. हा फॉर्म्युला मी इथं यूज करणार आहे कुठल्या साईन थिटाच्या बदला. मग काय येणार रे? टॅन इनवर्स ऑफ साईन थिटा हा सगळा थिटा आहे ना. सो काय येणार बघा इथं साईन थिटा म्हणजे 2 येणार इथं साईन थिटा डिवाइड बाय 2. सो साईन थिटा म्हणजे काय रे? π/2 मायनस एक्स आहे आणि डिवाइड बाय काय येणार इथं 2 येणार. 2 साईन थिटा डिवाइड बाय 2 इंटू कॉस थिटा डिवाइड बाय 2 म्हणजे π/2 मायनस एक्स डिवाइड बाय काय येणार इथं 2 येणार आणि डिवायडेड बाय हे आहे असंच ठेवूया. किंवा 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे. काय रे? 2 कॉस स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 2 असं काहीतरी फॉर्म्युला आहे. 2 कॉस स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 2 असे स्टँडर्ड फॉर्म्युला आहेत. सो इथं 1 प्लस कॉस थिटा हा सगळा थिटा आहे. सो 2 कॉस स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 2. सो π/2 मायनस एक्स हा थिटा झाला आणि त्याला काय असणार आहे ते डिवाइड बाय 2 असणार. आता हे सॉल्व करून घेऊया थोडं. मी सेपरेटली एकदा सॉल्व करून दाखवतो बघा. π/2 मायनस हा थिटाचा विषय चालला आहे. π/2 मायनस एक्स डिवायडेड बाय 2. आता हे डिवायडेड बाय 2 आहे म्हणजे थोडक्यात याला पण डिवाइड होणार, याला पण डिवाइड होणार. याला डिवाइड झालं तर उलटून गुणवली होईल. हा 2 कुठं होईल? हिथं येईल. म्हणजे π/4 होईल का बघा बरं. π/2 डिवाइड बाय 2 असं होणार मायनस एक्स डिवाइड बाय 2 सेपरेटली डिवाइड केला. छेद वरच्याचा कंप्लीट आहे त्यामुळे याला छेद 1 देणार. उलटून गुणले झाल्यानंतर हा 2 इथं 2 पशी येईल. म्हणजे असं होईल का π/4 मायनस एक्स डिवाइड बाय 2 सगळीकडेच होईल का? सगळीकडेच होईल. इथं सुद्धा बघा तेच होणार आहे, इथं सुद्धा तेच आणि इथं सुद्धा काय होणार आहे तेच होणार आहे. सो ते करून घेतो मी. टॅन इनवर्स ऑफ 2 साईन π/4 मायनस एक्स डिवाइड बाय 2 कॉस π/4 मायनस एक्स डिवाइड बाय 2 डिवाइडेड बाय 2 कॉस स्क्वेअर π/4 मायनस एक्स डिवाइडेड बाय काय होणार आहे 2 होणार आहे. ओके. आता इथून पुढं काय करायचं? माझं एम काय रे? इथं टॅनची टर्म आणायची आहे मला, कारण का इथं टॅन इनवर्स आहे, बरोबर आहे. इथं काय आणायची आहे मला? टॅनची टर्म आणायचं आहे. तर मी काय करू शकतो रे आता? सोपं आहे बघा बरं. हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला. इथं कॉस स्क्वेअर म्हणजे 2 बघा π/4 मायनस एक्स डिवाइड बाय 2. इथं पण π/4 मायनस एक्स डिवाइड बाय 2 आहे. कॉस स्क्वेअर म्हणजे 2 कॉस आहेत आणि इकडे एक कॅन्सल होईल. याला ह्याच्यातला एक कॅन्सल होईल, खाली एक राहील. सो साईन π/4 मायनस एक्स डिवाइड बाय 2 आणि इथला एक कॉस π/4 मायनस एक्स डिवाइड बाय 2. सो साईन डिवाइड बाय कॉस काय राहील रे तिथं? टॅन राहील ना. सो सिम्पली इथं आलं बघा टॅन इनवर्स ऑफ टॅन π/4 मायनस एक्स डिवाइड बाय 2 आणि आन्सर काय राहील रे? π/4 मायनस एक्स डिवाइड बाय 2 राहील. सो हा झाला यू. इथंपर्यंत आपण सिम्प्लिफाय करतच आलो आहे. आता मी लिहिणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा झाला du/dx इज इक्वल टू π/4चं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एक्स डिवाइड बाय 2चं डेरिव्हेटिव्ह काय? एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 इथं डिवाइड बाय 2 म्हणजे काय येणार 1 डिवाइड बाय 2. सो du/dx हा मायनस 1 डिवाइड बाय 2 आलेला आहे का ते? हां. आता माझा व्ही काय आहे बघा बरं. माझा व्ही काय आहे रे? व्ही इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ एक्स आहे. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू शकतो आहे dv/dx आणि सेक इनवर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय करायचं आहे मला फाइंड करायचं आहे. सो सेक इनवर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय रे? काय आहे 1 डिवायडेड बाय एक्स इन रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. तुम्ही बघू शकताय बघा 1 डिवायडेड बाय एक्स इन रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 हे त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे. सो इथंच त्याचं हे निघालं आणि माझं फायनल du/dv काढायचं आहे.
म्हणजे डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स. डी यू बाय डी एक्स किती आला आहे बघा, -1 डिवायडेड बाय 2 आला आहे, डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स 1 डिवायडेड बाय इन रूट x² -1 आणि इथं एक्स आहे, उलटून गुणिले होईल. उलटून गुणिले झाल्यानंतर -1 डिवायडेड बाय 2 आहे असाच, एक्स इन रूट x² -1 डिवायडेड बाय 1 होईल. म्हणजे थोडक्यात ॲन्सर काय होईल बघा, -x इन रूट x² -1 डिवायडेड बाय काय होईल 2 होईल. आणि हे त्याचं फायनली काय असणार आहे, टोटली ॲन्सर म्हणजेच थोडक्यात डी यू बाय डी व्ही असणार आहे. ओके, सो व्यवस्थित सॉल्व करा, तुम्हाला तिथं समजेल. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम मला वाटते तुम्हीही सॉल्व करू शकताय, तरी मी तुम्हाला हिंट वगैरे देतो आणि हाही तुम्हाला सोडवायचा आहे. मी रफली तुम्हाला काय करून देतो, सॉल्व करून देतो. बघा बरं काय सांगितलं आहे, डिफरेन्शिएट एक्स रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स रेस टू साइन एक्स. काय रे, फंक्शन रेस टू फंक्शन आहे, फंक्शन रेस टू फंक्शन आहे, याला यू म्हणा याला फी म्हणा. यू इज इक्वल टू काय झालं रे, एक्स रेस टू एक्स, फी इज इक्वल टू काय झालं रे, एक्स रेस टू काय झालं, साइन एक्स झालं. बघा बरं ह्याचं डेरिव्हेटिव्ह मला वाटतं नाही म्हटलं तर 3-4 वेळा काढले असं, बरोबर आहे. काय तरी डेरिव्हेटिव्ह तुम्हाला हे पाठच असलं पाहिजे, CET JEE ह्याच्या वेळेला एक्स रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला तोंड पाठच असलं पाहिजे. आणि काय येतं रे, काय येतं, डी यू बाय डी एक्स हा एक्स रेस टू एक्स 1 प्लस काय येतं, लॉग एक्स येतं. बघा पाठीमागे जाऊन. सो हे त्या पद्धतीनं तुम्हाला सॉल्व करायचं आहे, तुम्हीच करायचं आहे. मी भरपूर वेळा सॉल्व करून दिलेलं आहे. काय करणार आहे, फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर आपण काय केलेलं, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, लॉगॅचं नियम वापरलेलं, नियम वापरून झाल्यानंतर मग आपण काय केलं की त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. हे झालं पहिलं तर झालं. दुसरं काय रे, एक्स रेस टू साइन एक्स आहे, फंक्शन रेस टू फंक्शन आहे, फी इज इक्वल टू टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, बरोबर आहे. सो काय येईल बघा, लॉग फी इज इक्वल टू लॉगचा नियम वापरल्यानंतर जो साइन एक्स आहे तो बॅक साईडला येईल, इकडे लॉग एक्स होईल. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटल्यानंतर काय येईल रे, 1 डिवायडेड बाय फी डी व्ही अपॉन डी एक्स, बरोबर आहे का. आपल्याकडे लॉग वाय येत होता बघा, लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह काय, 1 डिवायडेड बाय वाय आणि डी वाय अपॉन डी एक्स, त्या पद्धतीने 1 डिवायडेड बाय फी डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू साइन एक्स इंटू लॉग एक्स. सो प्रोडक्ट रूल ऑफ इथं वापरायला लागणार. सो साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स लॉग एक्स म्हणजे 1 डिवायडेड बाय एक्स, पहिलं गुणवले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह झालं, प्लस दुसरं गुणवले साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय रे, कॉस एक्स. ओके, मी रफली सॉल्व करायला लागलो आहे, 1 स्टेप 2 स्टेप मी एकदमच करतो आहे, लक्षात ठेवा, तुम्ही तसं करू नका. ठीक आहे. आता काय होईल बघा, डेरिव्हेटिव्ह सगळं झालं, हा व्ही आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. सो फी इंटू काय होईल बघा, साइन एक्स डिवायडेड बाय एक्स आणि प्लस लॉग एक्स इंटू काय झालं, कॉस एक्स झालं. आणि फी म्हणजेच काय रे, एक्स रेस टू साइन एक्स आहे. सो त्याच्या जागेला काय लिहितो, एक्स रेस टू साइन एक्स लिहितो. म्हणजे हे त्याचं काय झालं रे, ॲन्सर झालं. ओके, आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आता काय फाइंड करायचं आहे बघा, हा डी व्ही बाय डी एक्स झाला. म्हणजे मला डी यू बाय डी व्ही जर फाइंड करायचं असेल तर डी यू बाय डी एक्स डिवायडेड बाय डी व्ही बाय डी एक्स, आणि डी यू बाय डी एक्स माझ्याकडे आहे एक्स रेस टू एक्स 1 प्लस लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स रेस टू साइन एक्स इंटू हां काय आहे बघा, साइन एक्स डिवायडेड बाय एक्स प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स असं काहीतरी आहे इथं, बरोबर आहे. एवढंच आन्सर ठेवलं तरी पण चालेल, किंवा तुम्हाला काय जर सिम्प्लिफाय जर करायचं असेल तर सिम्प्लिफाय पण काय करू शकताय, तुम्ही करू शकताय, किंवा एवढंच आन्सर ठेवा. ठीक आहे, बुकप्रमाणे आपण जाऊया. सो बुकमध्ये काय केलं आहे की याचं थोडं सिम्प्लिफाय केलेलं आहे. ठीक आहे, मीही तुम्हाला सिम्प्लिफाय करून देईन. ओके, सो बघा इथं छेद काही नाही आहे म्हटल्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करतो एक्स. आता बघा एक्स रेस टू इथे एक्स आहे, एक्स रेस टू साइन एक्स आहे, वरती गेल्यानंतर काय होईल रे, ही एक्स रेस टू साइन एक्स वरती गेल्यानंतर काय होईल रे, एक्स रेस टू मायनस साइन एक्स होईल. आणि असं असेल एक्स रेस टू एक्स आणि एक्स रेस टू मायनस साइन एक्स होईल, बरोबर आहे का. म्हणजे थोडक्यात आपण काय लिहू शकतो रे, एक्स रेस टू एक्स मायनस साइन एक्स लिहू शकतोय का. ओके, सो मी ती करतोय. सो एक्स रेस टू एक्स मायनस साइन एक्स झालं, ह्याचं तर मिटवलं, 1 प्लस लॉग एक्स आहे असंच.
आणि ह्याचं क्रॉस मल्टिप्लाय करूया. सो साइन एक्स इंटू 1 काय झालं रे, साइन एक्स प्लस एक्स इंटू लॉग एक्स कॉस एक्स, एक्स लॉग एक्स आणि कॉस एक्स आणि डिवायडेड बाय काय झाला, एक्स इंटू 1 काय झालं, एक्स आला. आणि हा एक्स फक्त वरती जाईल, म्हणजे थोडक्यात काय होईल बघा, एक्स इंटू एक्स रेस टू एक्स मायनस साइन एक्स 1 प्लस लॉग एक्स आणि डिवायडेड बाय साइन एक्स प्लस एक्स लॉग एक्स इंटू कॉस एक्स. इथंपर्यंत तुमच्या बुकमध्ये आन्सर आलेला आहे. ठीक आहे. सो इथंपर्यंत आपण सॉल्व करूया त्याला. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. ओके, मला वाटतं आहे हा सुद्धा तुम्हाला होमवर्कला दिला तर चांगलं होईल. ओके, माझं एक काम हलकं होईल. ठीक आहे, होमवर्कलाच देऊया. पण काय करायचं मी तुम्हाला तिथं सांगेन. काय झाले रे, याला तुम्ही यू मानला, ह्याला फी मानला, बरोबर आहे. डी यू बाय डी यू काढायचं आहे. हां, इथं काय आहे बघा बरं, टॅन इनवर्स ऑफ इन रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय काय आहे इथं, एक्स आहे. इनवर्स ऑफ अल्जेब्रिक फंक्शन म्हटल्यानंतर सबस्टिट्यूशन करायला पाहिजे. आणि असं असेल तर आपण सबस्टिट्यूशन केलं तर बघा. ओके, काय सबस्टिट्यूशन केलं तर रे, पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. एक्स इज इक्वल टू टॅन थिटा पुट केल्यानंतर काय तरी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा मायनस 1 डिवायड बाय टॅन थिटा असं काहीतरी, बरोबर आहे. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय, ते काय येते बघूया, सेक थिटा काय येणार, सेक थिटा मायनस 1 डिवायडेड बाय टॅन थिटा असं काहीतरी येईल, बरोबर आहे का. माझं एम काय आहे, टॅनचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, टॅनमध्ये करायचं. सो कन्व्हर्जन करताना जेवढं सिम्प्लिफिकेशन करता येईल तेवढं सिम्प्लिफिकेशन करा. फक्त मी तुम्हाला सांगतोय पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा, बाकीचं तुम्ही सॉल्व करा, बरोबर आहे. आणि असं येईल यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, बघा हा टॅन इनवर्स ऑफ आणि ह्याचा आन्सर येईल काय, टॅन थिटा डिवाइड बाय 2. म्हणजे थोडक्यात हे जे सिम्प्लिफाय करणार आहे त्याचा आन्सर येईल. म्हणजे थोडक्यात काय येईल रे, यू इज इक्वल टू थिटा डिवाइड बाय 2 येणार, बरोबर आहे. मग थिटा पण इथं टॅन थिटा म्हटल्यानंतर थिटा काय येईल, टॅन इनवर्स ऑफ एक्स येईल, तो तिथं पुट करा. आणि पुट केल्यानंतर तुमचं जे ॲन्सर येणार आहे डी यू बाय डी एक्स, तर बघा सो यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स डिवाइड बाय 2 असं येणार ना. सो डी यू बाय डी एक्स जो आहे तो काय येणार बघा, 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय हा 2 आहे, तो 2 उलटून गुणवली होईल, म्हणजे तो कुठं जाणार रे, थोडक्यात तो हिथं जाणार, बरोबर आहे. हा येणार डी यू बाय डी एक्स 1 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर असं काहीतरी तुम्ही सॉल्व करायचं आहे. थोडं डोक्याला ताण दिल्यानंतर तुम्हाला ते सुटेल. पुढचं काय आहे बघा, इथं टॅन इनवर्स ऑफ 2x हे सुद्धा आहे, इथं सुद्धा सेम प्रोसिजर करायचं आहे. एक्स इज इक्वल टू टॅन थिटा पुट करायचं आहे, थिटा इज इक्वल टू काढा काय येतो आहे, टॅन इनवर्स ऑफ एक्स येतो आहे 2 टॅन थिटा इन रूट 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 मायनस 2 टॅन स्क्वेअर थिटा काय येतं ते बघूया. ओके, सो त्याच्यानंतर फायनली जे आहे, सॉरी इथं टॅन थिटा पुट करायचं नाही, हां इथं टॅन थिटा पुट करायचं नाही. सो एक्स इज इक्वल टू काय पुट करायचं, इथं साइन थिटा पुट करावं लागणार. बघा तुम्ही टॅन पण करून बघा. ओके, सो साइन थिटा पुट केल्यानंतर थोडंफार जर सिम्प्लिफाय जर केलं तर सिम्प्लिफाय केल्यानंतर तुमचं जे ॲन्सर येईल ते ॲन्सर येणार आहे पूर्ण डेरिव्हेटिव्ह काढून. ॲन्सर काय येतं बघा, पूर्ण डेरिव्हेटिव्ह काढून नाही, ॲन्सर जे येतं ते टॅन इनवर्स ऑफ टॅन 2 थिटा असं काहीतरी येतं, म्हणजे थोडक्यात 2 थिटा येतं. आणि थिटा माझ्याकडे आहे साइन इनवर्स ऑफ एक्स आहे, तर त्या पद्धतीनं. आणि टोटली जे डी यू बाय डी व्ही जे आहे ती काय आहे बघा, तर तुम्हाला 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 4 1 प्लस काय आहे एक्स स्क्वेअर आहे. हां ओके, सो हे टोटली फायनली काय असणार आहे, आन्सर असणार आहे. थोडं डोक्याला ताण लावा, कारण ह्या टाईपचं पाठीमागच्या एक्झरसाईजमध्ये किंवा त्याच्या पाठीमागच्या असू दे कुठेतरी आपण ह्या टाईपचं एक्झाम्पल सॉल्व केले, सिम्प्लिफाय केले. सो तुम्हाला विचार करायचा आहे, मी सगळंच विचार करून मी सगळं सॉल्व करून देईन म्हणजे तुमच्या डोक्याला ताण कधी येणार. ठीक आहे, ते सॉल्व करा
जर सुटत नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला त्याचा ॲन्सर काय करतो पूर्णपणे सॉल्व केल्याला सेंड करतो. ठीक आहे. सो इथं एक्झरसाईज जी आहे, मला वाटतं एक्झरसाईज इथं तुमची संपलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आपण पार्ट घेणार आहे तो जो आहे ते हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता हायर ऑर्डर म्हणजे नेमकं काय आहे, महत्त्वाचा पार्ट आहे, तोही आपण नेक्स्ट पार्टला घेतो आहे. अजून एक 2 ते 3 पार्टमध्ये हा संपवायचा आहे, म्हणजे थोडक्यात 2 दिवसातच संपवायचा आहे. ओके. एकाच दिवसात मी 2 पार्ट सेंड करेन. तुम्ही जरा फास्ट सॉल्व करा, फास्ट बघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो ह्या चॅप्टर आपल्याला लगेच आता संपवायचा आहे. ओके. सो इथं थांबूया.